कसं काय मजेत ना, मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसोनकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत नाहीमध्ये. मित्रांनो, मी आज निघालो आहे शुद्ध अन्नाच्या शोधामध्ये. मित्रांनो, शुद्ध अन्न म्हणजेच विषमुक्त अन्न, जे फक्त आपल्याला मिळतं सुभाष पाळेकर यांच्या नॅचरल फार्मिंग याच्या माध्यमातून. वंदे मातरम. पद्मश्री सुभाष पाळेकर प्रेरित नैसर्गिक विषमुक्त शेती करणारा शेतकरी शामराव सीताराम मुघल मौजे सुकेने तालुका निफाड जिल्हा नाशिक. तर मी हा नैसर्गिक गुरुजींना भेटण्यासाठी आणि गुळ देण्यासाठी घेऊन आलेलो होतो. आणि अनेक दिवस माझ्याकडे हा नैसर्गिक गुळ मी निर्मिती करतोय. 12 वर्षापासून पूर्वी माझ्या धर्मपत्नीला ब्लड कॅन्सर झाला आणि त्याच्यातून ह्या नैसर्गिक शेतीचा जन्म झाला. ह्या सगळ्या गोष्टीतून एकच लक्षात आलं माझे आजी आजोबा हे 90 ते 105 वर्ष निरोगी आनंदी जगले. त्यांना कुठल्याही दवाखान्यात एक्सरे किंवा रक्ताच्या चाचण्या केल्या नाही. तर ते त्यांच्या काळामध्ये शुद्ध माती होती. तर ती आत्ता शुद्ध माती जपण्याचं काम त्यांनी केलं, तसंच मी करतोय. आणि हा नैसर्गिक विषमुक्त गुळ मी इथं आपल्या नैसर्गिक शेतकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पण भेट द्यायला घेऊन आलेलो आहे आणि गुरुजींना पण घेऊन आलो. कशी किंमत आहे याची मी 125 रुपये रोज विकतो. पण आज मी गुरुजींचे साधक म्हणून जे काम करतात शेतकरी त्यांना मी 100 रुपयामध्ये देतोय. तुम्ही घरपोच करता ऑर्डर करून? ऑर्डर म्हणजे आमच्या पद्मश्री सुभाष पाळेकर प्रेरित जे शेतकरीचा ग्रुप आहे त्याच्यावरती टाकलं का मला 50 किलो 100 किलोची ऑर्डर थेट येते. ओके. मला घरूनच विकतो शेतकरी ते ग्राहक. माझा कुठे स्टॉल वगैरे काही नाही. पण आता ह्यांचे तुमच्या आउटलेट आहेत का, असं काय इंडिव्हिज्युअल पण लोक घेतात का? इंडिव्हिज्युअल घेतात ना. घेतात ना. आउटलेट एकच आहे नाशिकमध्ये द्वारका पॉईंटवर. ओके. हो. त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा ना हो तुमच्या? हो हो हो. ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय अजून प्रोडक्ट? बनसी गहू आहे, काकवी आहे. परत दुसरी गोष्ट द्राक्षे पण राहायचे, पण द्राक्षे खूप पावसात सापडले त्याच्यामध्ये बंद केले. परत दुसरी गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीचं अनुकरण केलं तरच आपलं आरोग्य चांगलं राहील आणि पुढचं जे कुटुंब व्यवस्थापन आहे ते चांगलं राहील. नाही तर आजच्या फार बिकट आणि कठीण परिस्थिती झालेली आहे. शिक्षण घेतलेले फक्त मुलं ATM सारखे बाहेर पडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध अन्नच हे तुम्हाला पुढे नेऊ शकतं. थँक्यू. ओके.